जय माता मित्रांनो, दररोज ब्लॉग. तर मित्रांनो, तुम्ही म्हणसाल की आज कुठं बसलायस बारक्या पोरागत. तर मित्रांनो, मी आज बसलो धोक्यात. आणि हे बघा इथं आमची चिंगे अगं बाय माझी कशी बघते या. तर हे बघा, आणि मी आता म्हणजे गार्डनला आहे बघा, तुम्ही बघता. आणि गार्डनला आलो मित्रांनो, म्हणजे मला जुने दिवस आठवले. भावानं म्हणजे पहिलं म्हणजे आपण जेव्हा लहान होतो ना, तेव्हा आपण कसं खेळायचो, कसं काय करायचो, म्हणजे लई धिंगाणा करायचो पहिलं लहानपणा, बरोबर आहे. आणि आता सध्या म्हणजे आता आपण म्हणजे मोठं झालो आहे, पण म्हणजे मला थोडं इथं गार्डन आलं ना, तेव्हा मला थोडं माझं बालपण आठवलं की भावना आपण लहानपणात कसं काय म्हणजे खेळत होतो, कसं काय करायचो, बरोबर आहे. आणि आज माझी बघा आता इथं बघा इथं पोरं घेते ती, आणि तिकडे साईडला पण पोरं आहे ती, आणि मी बसलो होतो झोक्यात. आणि इथं आमची चिंगी आहे, हे बघा ही चिंगी आमची बसली झोक्यात, कशी बघा बसली आहे का. आणि मी पण बसलो झोक्यामध्ये. तर म्हणजे थोडं म्हणलं बघावं जरा कसं वाटतं खेळायला, बरोबर आहे. म्हणजे आपण पहिलं लहानपणी खेळायचो, झोक्यात बसायचो, म्हणजे लई धिंगाणा करायचो. आणि आज मी जरा झोक्यात बसले. तर आता तुम्ही म्हणताल की अचानक झोक्यात कसं काय बसला. की म्हणजे माझी आता ही माझी गावाची मुलगी आहे, म्हणजे माझी पण मुलगी झाली, बरोबर आहे. तर आता ही आली ती मुंबईला, आणि आता मी त्याच्या घरी गेलो. मी सध्या कोपरगावमध्ये आहे. तर तिथं गेलो आणि ती जरा घरी स्वयंपाक असल्यामुळे जरा मी तिला घेऊन आलो. आणि त्याचं म्हणलं जरा गार्डन जावं म्हणलं. आणि तिथं आलो तर मित्रांनो, मला म्हणलं जरा काय भारी वाटते गार्डनला, म्हणजे बारकी पोरं खेळते ती. पहिलं आपण पण त्यांच्यासोबत खेळायचं, म्हणजे त्यांच्यासारखं खेळायचो, म्हणजे मजा करायची, बरोबर आहे. म्हणजे लय भारी वाटतं तर. अरे बघायला आता निवांत बसली कशी बघायला, निवांत बसली डोक्यात नाही का. ही बसतो ना गार्डन निवांत बसली पाण्यामध्ये, तुम्ही बघू शकता. आणि लय भारी वाटतं असं. लक्षात ठेवा तुम्ही पण, म्हणजे लहानपणी आपण जे खेळतो ना, ते लय भारी असते जरा. मला पण तुम्ही कमी नक्की सांगा तुम्ही लहानपणी कुठले कुठले खेळ खेळात. तर चला आपण जाऊ, हे बघा.